मोदी सरकारनं भारत देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केलीच आहे. आता महाराष्ट्र म्हणावं कळायचं नाही म्हणून मी आपलं सोप्या भाषेत सांगितलं दरिद्री. आणि 45 वर्ष मंत्रिपदाचा कारभार आणि त्याचा आमच्या जिल्ह्यासाठी धाराशिवसाठी काय उपयोग झाला तर हा धाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. बघा मंत्रिपदाचं असं कधी झालं बघितलं का? कितव्या नंबरला? 3ऱ्या. आणि ज्याने मंत्री म्हणून नेतृत्व केलं तेच पद्मसिंह पाटील 2009 ची खासदारकी लढले तेव्हा इस्टेट जाहीर करावं लागते. त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली. ते पद्मसिंह पाटील देशातल्या श्रीमंत खासदाराच्या पैकी पूर्ण देशात क्रमांक 3 चे श्रीमंत खासदार म्हणून कोण? डॉक्टर पद्मसिंह पाटील. आता मला तुम्हाला विचारायचंय 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पाटील कुटुंबाला झाला? आणि साहेब 45 वर्ष सत्ता उपभोगून हीच मंडळी एका रात्रीत कुठल्या पक्षात गेली? कुठं? कमळाबाई. आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जायचं कारण काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणून. पवार साहेबांचं भाषण ऐकलं असेल तुम्ही. अरे तूच मंत्री होता 45 वर्ष मग काय भाषण ऐकलं की पुढे सांगायची गरज नाही. आता गंमत अशी आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले का विकास करायचा आहे म्हणून त्याच भाजपमधून आता परत कुठं चोरलेली. फरक आहे. चोरलेल्या राष्ट्रवादीकडे. आता कारण काय? बहुतेक कमळाबाईला विकास जमला नाही म्हणून परत राष्ट्रवादी. साहेब मला हे उदाहरण देत असताना एक गोष्ट मला तुम्हाला अंडरलाईन करायची की 45 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवार साहेबांना गद्दारी करून ही माणसं एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत गेली. आणि दुसऱ्या बाजूला पवनराजेचा पोरगा ओमराजे आहे ज्याला उद्धव ठाकरेंनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. आमची सत्ता जात होती, आमच्या पक्षाचं चिन्ह जात होतं, आमच्या पक्षाचं नाव जात होतं आणि पलीकडे गेलं तर 50 खोके मिळत होतं. पण त्या 50 खोक्यावर लाथ मारून निष्ठेनं आणि इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांमागे उभा राहिलेला ओमराजे. हा पहिला फरक त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये. आता दुसरा, चुकून जर राणा पाटील 2019ला खासदार झाले असते तर खालची विधानसभा कुणी लढली असती? हो तुम्हाला बी कळायले आता अर्चना पाटील. हा ओमराजे 2019ला खासदार झाला. साहेब माझी विधानसभा माझ्या घरात नाही लढली गेली. कैलास पाटील नावाचे जिल्हा परिषदचे सदस्य होते, ते विधानसभेला उभारले, आमदार झाले. आणि आज मला अभिमान आहे साहेब की ते सुद्धा त्या 50 खोक्यावर लाथ मारून निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर उभे आहेत. साहेब कृतीतनं मी दाखवून दिलंय की राजकारण हा फक्त एकत्रित नाही तर आपण सगळ्यांनी सामूहिक पद्धतीनं करायचं काम आहे.
आणि ते मी त्या ठिकाणी आवर्जून दाखवून दिले. आज मी एवढं सांगतो साहेब की ज्या माणसाला शब्द दिला, ज्या माणसाला मी कुठल्याही किमतीत मी तो शब्द मोडत नाही. आणि मी खात्रीनं सांगतो साहेब की आपण कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आहात. आपला अधिकार वडिलकीचा आहे. निश्चित मी आपल्या मुलाच्या वयाचा असणार आहे. काही चुकलं तरी वडिलकीच्या नात्यानं तो अपराध तुम्ही पोटात घेऊन मोठ्या मनानं त्या ठिकाणी मला माफ केलंय आणि मोठ्या ताकदीनं आज तुम्ही माझ्या पाठीमागे उभारला. मी त्याच्याबद्दल सुद्धा आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण बघितलं उद्धव ठाकरे साहेबाला यांनी बाजूला काढलं भाजपनं. बघा, मुख्यमंत्री पदावरून काढलं, बाजूला काढून अख्खी शिवसेना फोडली. 40 आमदार 13 खासदार त्यांच्या बाजूने घेतले. सत्तेत आले तरी उद्धव साहेबांची भर भरून निघाली का हो? नाही. त्याच्या पुढं भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? घोटाळा केला म्हणून भाषण केलं. 5व्याच दिवशी तेच अजितदादा त्यांच्याच मंत्रिमंडळात काय झाले? उपमुख्यमंत्री. आणि खातं कोणतं? ही आमची लय रुसून गेली. ती अजितदादा निधीच दिना, पैसेच दिना. आता दिलीत कोणी करून. आणि खातं कोणतं? अर्थ खातं. म्हणजे यांना खायचं चांगलं माहिती आहे. बघा, दुसरी पार्टी फोडली. अजितदादा बरोबर किती जण गेले पुन्हा आमदार? छत्तीस 37. बघा, राष्ट्रवादी पहिल्यांदा सेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. आदर्श घोटाळ्यात ती श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली आहे. भाजपचं खासदार आरडू अशोक चव्हाणांवर बोलत होते, असं आरडू. आणि तेच अशोक चव्हाण फोडून कुठे घेतले तरी भरभरून निघाली नाही साहेब. जानकर साहेब आमच्याकडे येऊन माड्यातून लढते असं कळाल्या. त्याच जानकर साहेबांच्या मागे लागून कुठून उमेदवारी दिली पुन्हा? परभणी. तरी भरभरून निघाली नाही. पुन्हा इंजिनाच्या मागे लागले. इंजिनाचा अख्खा पाठिंबा घेतलाय तरी उद्धव साहेबाची भर भरून निघालेली. आणि मला खात्री आहे साहेब, ही काय जरी म्हणत असतील आपकी बार ह्यो पार त्यो पार, ही मनातून प्रचंड घाबरलेत. इतके घाबरलेत. आणि तुम्हाला सांगतो खात्रीनं की ह्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीनं होणार आहे. महाराष्ट्रात खालच्या पातळीचं नासवलेलं राजकारण जनता विसरणार नाही. त्याचा हिशोब जनता घेतल्याशिवाय राहणार. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब, आता मी संपर्कातही त्यांनीच मान्य केले. त्यांनीच मान्य केलं की ही संपर्कात आहे. नाहीतर खासदाराचं कसं असायचं? 6 महिन्यातच खासदार दाखवून 500 मिळवा. ओमराजेचं आहे का काय असं? आता माझा संपर्क बी टोचायला कसं करू साहेब? मला तुमच्यासारखं 24 तास वेळ आहे साहेब. 24 तास वेळ आहे. राणा पाटला सारखा ट्रस्टचा कारभार बघून येऊन, सगळं बघून येऊन पुन्हा मला लोकांना वेळ द्यायचा नाही. माझा 24 तास वेळ सर्वसामान्य माणसासाठी आहे. मी देतो. मला विचारते, माझी खिल्ली उडवते, फोनवर काय होतंय? मला त्यांना सांगायचंय साहेब, फोनवर काय होतंय.
शेतकऱ्याचं कर्ज वाटप, मी खासदार झालो, शेतकऱ्याचं कर्ज वाटपाचं टार्गेट दिलेलं असते बँकेला. 2019ला 39% कर्ज वाटप झालं साहेब. टार्गेट होतं 1379 कोटी कर्ज वाटप, 536 कोटी. आणि त्या ठिकाणी सूत्र हातात घेतल्याच्या नंतर तेच टार्गेट 2021 मध्ये 1590 कोटी रुपयाचं होतं. 914 कोटी रुपये वाटप केले, 57% केलं. 2022 मध्ये 1539 कोटी टार्गेट होतं, 904 कोटी रुपये वाटप केले, 59% केलं. 2023 मध्ये 1368 कोटी टार्गेट होतं, 1069 कोटी शेतकऱ्याला वाटप केले, 78% गेलं. साहेब ही फोनवर केले मी. आज शेतकऱ्याला 536 कोटी मिळत होते, आज 1069 कोटी मिळाले. मला सांगा 536 कोटी जर जास्त माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात पडले असते त्याला शेती करण्यासाठी, तर मला वाटतं ती शेतकरी मला कधीही विसरू शकत नाही. माझ्या अवेलना केली जाते की घरकुलाचं काम करायचं, हप्ता काढायचं काम काय तुमचं आहे? आता मतदान घ्यायचं त्याचं मत लागतंय का नाही? आता त्याच्या पाया पडू पडू जमली ती, मत दे मत दे. मग माझं असं म्हणणं आहे साहेब, खासदार ही मी प्रतिष्ठेसाठी मिळवण्यासाठी ह्या पदावर बसायचं नाही, 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून हे पद मी स्वीकारलेलं आहे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतोय. मला जर कोणी सांगितलं की दादा घरकुलाचा हप्ता काढायला गेलाय, मी म्हणत नाही राज्याचा विषय आहे का केंद्राचा, मी तिचा ऍक्शन घेतो. कुठल्या इंजिनियरनं अडवली त्याला फोन करतो आणि त्या शेतकऱ्याचा हप्ता त्या ठिकाणी, त्या घरकुलाचा हप्ता त्याला द्यायला भाग पाडतो. अरे फोपटात राहणारा माणूस जेव्हा पक्क्या घरात येतोय ना, त्या घराची किंमत राणा पाटील सारख्या ताजमहल हॉटेलला दिवसाची 50,000ची रूम करून राहणाऱ्या माणसाला कधीच कळणार नाही, की ओमराजेला कळू जाणार. कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक होते, कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागायचा, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागायचा, कुणाला रेमडेसिवीर औषध लागायचं. साहेब ओमराजे एक क्षणही थांबला नाही. प्रत्येकाचे फोन उचलून प्रत्येकाला मदत करायची भावना त्या ठिकाणी ओमराजेने त्या ठिकाणी पाळली. आणि आज त्याची कमाल अशी आहे की कोरोनाला जवळपास 3-4 वर्ष लोटून गेलंय, पण आजही साहेब गावागावात गेल्यावर माणूस भेटतंय आणि सांगतंय की तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझे वडील वाचले, तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझा नवरा वाचला. साहेब ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठला असू शकत नाही. आणि आपल्याला सांगू इच्छितो की फोनवर जे तुम्ही नावं ठेवता ना, फक्त 7 तारखेचं मतदान होऊ द्या. 7 तारखेचं मतदान झाल्यावर 4 तारखेच्या मतमोजणीने तुम्हाला दाखवून देतील लोक की फोन उचलल्यावर काय होतंय आणि काय नाही ते. माझी अवेलना केली, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय. तुम्हालाही वाटलं असेल अरे 5 वर्ष फोन उचललं काही घेणं, वाटणं साहजिक आहे. तसा परसेप्शन तयार करायचा प्रयत्न झाला. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की मी काय केलं. डॉक्टर पाटील मंत्री असताना जे मेडिकल कॉलेज धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालं 1983 ला, धाराशिव मध्ये झालं नाही, मुंबईला नेरुळला झालं. कुठं? नेरुळला. का हो? धाराशिवची लोक मतदार नव्हती. मुंबईला जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का धाराशिवला? मुंबईला. मुंबई काय आदिवासी भाग होता काय? तिथं केलं गेलं, इथल्या माणसाचा विचार केला गेला नाही. आणि ते कॉलेज सुद्धा वैयक्तिक ट्रस्टच्या मालकीनं त्या ठिकाणी करून घेतलं, शासनाच्या मालकीचं राहिलं नाही. ओमराजेला सत्ताधारी पक्षातले 2.5 वर्ष मिळाले, त्यातला 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला, 1 वर्ष काम केलं. आणि खात्रीनं अभिमानानं सांगतो की एक मेडिकल कॉलेज धाराशिवला मंजूर करून घेतलं, तेही 100% शासनाच्या मालकीचं. हे माझं पहिलं सारखं विचारायचं ठळक काम, ठळक काम. ठीक आहे म्हणून ठळक काम.
आता या मेडिकल कॉलेजसाठी काही 750 कोटी रुपये लागले साहेब. आरडीएसएसचा मी अध्यक्ष आहे सोलापूरचा सुद्धा. सोलापूरला 3 खासदाराचा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार सिद्धेश्वर स्वामी, जय सिद्धेश्वर स्वामी आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर, ह्या दोघांनी मला म्हणले ओमराजे तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्हाला माहिती आहे. त्या दोघांनी सहमती देऊन माझा मतदारसंघातला थोडा भाग असताना सुद्धा या आरडीएसएसचं मला अध्यक्ष केलं. आणि मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर या बार्शीसाठी जी विजेची फार मोठी अडचण होती साहेब, मला अभिमानानं सांगायचंय की 33 केव्हीची 4 सबस्टेशन आपण बार्शी तालुक्यामध्ये आरडीएसएस मध्ये मंजूर करून घेतली. गाजेगाव रोड बार्शी शहरातला, फपाळवाडी, डोलारी आणि केसरी हे 4 33 केव्हीचे सबस्टेशन आणि ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुने सबस्टेशन आहेत, पण पॉवरमुळं व्होल्टेजमुळं ट्रिपिंग येते, लाईट बंद पडती, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फिटर बंद ठेवायचं, कधी ती फिटर चालवायचं. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पानगाव, हिंगणीपा, शेंद्री, उपळाई, बोरगाव, पांगरी, धामणगाव, चिखर्डे, सुरडी आणि गौडगाव या 10 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण आरडीएसएस या योजनेतनं मंजूर करून घेतले. त्याचबरोबर क्षमता वाढ, वैराग सबस्टेशनला आपण त्या ठिकाणी क्षमता वाढ करून घेतली. नवीन ट्रान्सफॉर्मर साहेब 5 वर्षात आम्हाला फक्त 81 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपीडीसी मधून करता आले, पण आरडीएसएस मधून एका झटक्यात 485 ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मंजूर करून घेतले. आणि 234 ट्रान्सफॉर्मर जे 63 चे होते ते सरसकट 100 करायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी 190 कोटी 21 लाख रुपये इतके पैसे आपण आरडीएसएसच्या माध्यमातून बार्शी तालुक्यासाठी दिले. ही माझं ठळक काम. आता मला तुम्हाला विचारायचंय, मेडिकल कॉलेजचे 700-750 कोटी, ही 190 कोटी, ही काय मी गोरधनवाडीची जमीन इकून आणून दिली का हो? हा, माझी वैयक्तिक प्रॉपर्टी कोण आणले का? पैसे कोणाचे आहेत? आमदार असो, खासदार असो, शासनाकडनं आलेला पैसा जो खर्च करतो तो पैसा त्यानं वैयक्तिक विकलेली प्रॉपर्टीचा पैसा नाही, अजिबात नाही. पैसे कुणाचे? जीएसटी भरता का नाही? शर्टावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, चष्म्यावर जीएसटी, माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी, हा जेवणाला बी जीएसटी. खताच्या पोत्याचा चांगला लक्षात येईल जरा. म्हणजे तुमच्याकडून जीएसटीच्या रूपानं जमा केलेला पैसा, अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून अधिकार आला, म्हणून आम्ही तुमच्यासाठी खर्च केले. ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून नारळ फोड्या कार्यक्रम केला नाही. माझा मीच सत्कार करून घेतला का? पैसे तुमचे आहेत, तुम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला अधिकार दिला आणि तुमच्यासाठी खर्च करणं आमचं काय कर्तव्य आहे. मला माहिती आहे तुम्हाला बोर होईल ठळक काम, पण मला सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वाटत अरे 5 वर्षाची अखंड आम्ही दिली गेली फक्त वाटायचं म्हणून सांग. पुढचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 32 कोटी रुपयाचे रस्ते आपण ह्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मी खासदार झाल्यापासून केले. खासदार निधीमधून 2 कोटी 81 लाख बार्शी तालुक्यासाठी मी त्या ठिकाणी दिले. नारळ फोड्या केला का? पण मग काय केलं नाही का? त्याचबरोबर 25-15 मधनं ज्यावेळेस सरकार होतं आपलं 71 लाख रुपयाचं काम आपण बार्शी तालुक्यासाठी केलं. त्याचबरोबर 30-54-50-54 1 कोटी 22 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिले आणि जनसुविधेमधनं 63 लाख रुपये माझ्या बार्शी तालुक्यासाठी दिले. ही घ्या ठळक काम, ठळक काम.
नाही नाही नाही, आपलं कोण कुठलं टेंडर नसतंय, आपलं कुठलं टेंडर नसतंय ना, कॉन्ट्रॅक्टर नसतंय ना, काय नसतं. हा, आपलं पद्धतच नाही तर काय करता त्याच्यात. आता साहेब मला आवर्जून सांगायचंय, टिंबूर येऊन कुर्डवाड येऊन बारशिरी येताना कसं काय वाटत होतो? गचका बसला की पहिली शिवे कुणाला? काय खरं आहे ते खरं आहे. आता रस्ता साहेब केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला, त्यामुळे जबाबदारी कुणाची होती? खासदाराची. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की टेंभुर्णी पासून कुसळम पर्यंत आणि कुसळम पासून एडसी पर्यंत हे दोन्ही पॅकेज गडकरी साहेबाला कडे बसून मी मंजूर करून घेतले आणि 10 मीटरचा रस्ता केला. आता रस्ता जर केंद्र सरकारकडे असेल तर त्याचं श्रेय मला द्यावं लागेल की. असं करू नका की. तुम्हाला मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारातला फरक कळतो की. बरं तुमचं ती तुमचं, आता आमचं बी तुमचंच का? जी केलं की आपण आगंड हानीत नाही बोलत नाही. जी केलं तीच. आणि साहेब कुसळम पासून एडसीचं सुद्धा त्या अवकाडे नावाचं देखणं कॉन्ट्रॅक्टर होतं साहेब. त्यानं काम न केल्यामुळे राहिलंय, नाहीतर ह्या रस्त्याबरोबरच पुढचा रस्ता सुद्धा क्लिअर होऊन निघत होता आणि काम पूर्ण होत होतं. ही या ओमराजेचं ठळक काम आहे, ठळक. तुमची पनवेल नांदेड गाडी थांबत होती का इथं? काय इथं एक टीटी राज्यमंत्री आला, म्हणला तुमचा खासदार काय झोपलाय का? म्हणजे त्याला दाखवी तू जागा आहे का झोपलाय? पहिल्यांदा पनवेल गाडीला बारशी या ठिकाणी स्टॉप घेतला साहेब, पहिल्यांदा ओमराजेनंच घेतलाय. आता रेल्वे तर केंद्र सरकारकडेच आहे की राज्याकडे नाही की. म्हणजे कसं बघावं पुन्हा, म्हणजे द्यायचंय का मला कडनं सत्तर राहिलं काय आपलं त्याच्यातली काय म्हणतात. आणि अमृत योजनेतनं बार्शी शहरात जी रेल्वे स्टेशन आहे त्याच्या सुद्धा विकासाचा पूर्ण रोडमॅप तयार केलाय, त्यालाही मंजुरी त्या ठिकाणी अमृत योजनेतनं आपल्याला मिळालेली आहे. तेही काम त्या ठिकाणी होईल. आता लय सांगत बसत नाही. तिथून कुसळम पासून ती येरमाळ्यापर्यंत जो रस्ता झालाय तोही आपण बघितलाय, तोही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केलाय. परंड्यापासून जे तिथपर्यंत गेलेला रस्ता आहे, बार्शी ते परंडा हाय बायपास ते तिथपर्यंत, तोही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंजूर केलेला आहे. साहेब मला फक्त 1 वर्ष संधी मिळाली तर मला वाटतं एवढी कामं मी केली आहेत. आता मला त्यांना विचारायचंय की त्यांचेच पिताश्री 5 वर्ष खासदार होते, मग बार्शी कशी चमकवली जरा थोडक्यात तरी आम्हाला सांगा ना म्हणून. सांगा. मी लोकसभेतली माहिती काढली, एक पटाई एकदा सुद्धा बोलला नाही, एकदा सुद्धा नाही. ओमराजे 71 वेळेस बोललाय, 71 वेळेस लोकसभेत. मला खासदारची प्रतिष्ठा म्हणून मिरवायची नव्हती, तुमच्यासाठी काम करायचंय, तुमचा आवाज बनवून तिथं जायचं होतं आणि मी ते केलंय. आज मला आपल्याला अजून सांगायचंय साहेब की टेंभुर्णी पासून ते लातूर पर्यंत 4 पदरी रस्त्याचा डीपीआर सुद्धा गडकरी साहेबाच्या मागे लागून आपण मंजूर करून घेतलाय. ही 5 वर्ष झाल्याच्या नंतर पुढच्या 5 वर्षांना येईन तेव्हा 4 पदरी रस्त्यानं तुम्हाला यायचं भाग्य मिळेल. हे सुद्धा आवर्जून मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि म्हणून झालं का बाबा कामाचं शांत झालं का? अजून काय राहिले? ठळक घ्या. आता शेवटच्या याकडे यायचे जर आपल्याला. परवा पद्मश्री पाटील किती चांगलं काम करतात असं काही जणांनी सांगितलं साहेब. मी साहेबाला खाली बसल्या तीच विचारित होतो, म्हणलं साहेब तुम्ही किती वर्ष मंत्री होतो? साहेब म्हणले मी 2 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो आणि 4 वर्ष राज्यमंत्री. मला सांगा 2 आणि 4 6 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात बार्शी तालुकाच आहे की, आणि तिकडं 45 वर्ष मंत्री आहे धाराशिवचं. आणि धाराशिव काय आमची आडत बघितली का गाव? धाराशिवची आडत बघितली का नाही? कुत्रीन डुकर हिंड किती. आणि बार्शी
हा 6 वर्षाचं मंत्रिपद आहे ती 2 वर्ष फक्त कॅबिनेट आणि 4 वर्ष बघितली का इथली बाजारपेठ. आणि हे सांगायले साहेब डॉक्टर पाटील किती देत नाही. मग नेमकं करायचंय काय. बार्शीची बाजार समिती धाराशिव सारखी करायची का. होय करायची का. हा आणि म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय आता, कारण साहेबांचं भाषण मला सुद्धा ऐकायचंय. तुम्हाला सांगतो मी विधानसभेला आमदार होतो. मी जेवढं विधानसभेत बसत नव्हतो, सोपल साहेब लॉबीत आले की आमचा सगळा विधानसभा लॉबीतच भरायची. मला वाटतंय साहेब ज्यांची भाषणं ऐकावी अशी फार कमी माणसं राहिलीच साहेब. मी तर म्हणतो राहिलीच नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रात आवर्जून भाषण कुणाचं ऐकत असेल तर मला वाटतं सोपल साहेब एकमेव व्यक्ती राहिली. तुम्ही साहेबची युट्यूब ही बघत नसताल, तुम्ही बघा तुमच्या भाषणाला किती व्ह्यूज आहेत. आज ह्या वयात सुद्धा तरुण माणसं आम्ही बघतो. फार कोण राहिलं नाही साहेब, फक्त तुम्ही. त्यामुळे निश्चित तुमच्या भाषणाची आतुरता आहे. आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, भाई और बहनों, 11,000 का सोयाबीन 4,500 को आया कि नहीं आया. हाँ ये है मोदी की. हाँ मोठे ना म्हणा. भाई और बहनों, 400 का सिलेंडर 1,200 को गया कि नहीं गया. ये है मोदी की. हाँ मना मना. भाई और बहनों, 60 रुपए का डीजल 97 रुपए को गया कि नहीं गया. ये है. हाँ मोटे ना मना जरा. 70 रुपए का पेट्रोल 108 को रुपए को गया. ये है. हाँ मना मना. खाद्याचं पोत अथांग कांदा सोडित नाही. तू काळजी करू. कांदा तर महत्वाचा आहे. कांदा सुटणार नाही. डीएपी चं पोत 450 को मिलता था, अभी 1600-1700 को गया का नहीं गया. ये है मोदी की गॅरंटी. आणि आता भाऊ चढवणी म्हणायला लागली की किती आपकी बार. बहुतेक सोयाबीन 2,000 निघायचे काय की तुम्हाला. होय का फिटली हाऊस. सोयाबीन वाल्याची ती परिस्थिती आहे. ही कांदा 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 तर लय तापली ती. मी साहेब जियाजला म्हणून गाव आहे भूम तालुक्यात, तिथं 100% कांदा उत्पादक शेतकरी आहे. साहेब कांद्याची घेऊन बसली ती. म्हणलं का बसला. म्हणले कमळाबाईची माणसं प्रचाराला आली की त्यांना दाखवायचे. म्हणली कसं आहे. अक्षरशः त्या गावात तुम्ही माहिती घ्या, पत्रकार जर असतील तर माहिती घ्या. जियाजला मध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचार सभा घेतली का मला फक्त तुम्ही माहिती घेऊन सांगा. मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. भूम तिथंच आहे भूम तालुक्यात जियाजला. ही परिस्थिती आहे का. कांद्याचा भाव 60ला गेला रे गेला की कांद्यावर निर्यात बंदी. लगेच कांदा आमचा शेतकरी उकांड्यावर. सोयाबीनचा भाव 11,000ला गेला रे गेला की पाम तेलावरचा आयात शुल्क कपात, सोया पेंड आयात. 11,000 रुपये सोयाबीनचा भाव 4,000ला. आता एका क्विंटलला किती बुडालं. 60,000. तरी 1,000 सोडून देऊ. 500 मोदीच्या 500 हे शहाच्या नावावर. 6 करू. किती क्विंटल निघते सोयाबीन एकरात. सगळं सोडा. 5 क्विंटल एकरात 5 क्विंटल निघते का. आणि फरक किती पडला. 6,000चा. मग 5 30,000 रुपये एका एकरात बुडालं का नाही. 30,000 रुपये एका एकरात. आता त्या 5 एकरवाल्याचा हिशेब करू. 5 30 आणि 5 30 म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्याचा 1.5 लाखाचा निब्बर हवाडा खाल्लाय त्यानं. कसला निब्बर.
1.5 लाख आबाडा खाल्लाय आणि पारावर बसून विचारतंय 4 महिन्याचं 2,000 आलं का नाही रे तुझं? आता मला सांगा 4 महिन्याला 2,000, महिन्याला किती? 500 आणि दिवसाला 17 रुपये. मी एका औषधाच्या शेतकऱ्याला विचारलं, म्हणलं 17त काय येते? म्हणलं त्याच्यात जर 3 टाकले तर 3 इमल येतात. म्हणजे घ्या शेतकरी सन्मान, ह्याच्यावर बोलायचं नाही. पण तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022ला दुप्पट करणार होता, तुम्ही उत्पन्न दुप्पट केलं नाही, उत्पादन खर्च दुप्पट केला. 14ला नांगरण 800 रुपये एकर होता, आज 2200 रुपये एकर आहे. 14ला डीपीचं पोतं 450ला भेटायचं, आज 1500-1600च्या घरात आहे. 14ला सोयाबीनची बॅग 2000ला भेटायची, आज 4000 रुपयाच्या घरात आहे. उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे, पण उत्पन्न आणि 14ला सोयाबीन 4000 रुपयेच होतं ना, आज हे है मोदी की गॅरंटी. ही सोयाबीनची, कांद्याची परिस्थिती साहेब, बिस्लेरी बाटलीचा भाव 20 रुपयाला मिळते लिटरभर, आणि शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाचा भाव 27 रुपये लिटर. शेतकरी हाव बरं इथं, मग कसं बरं चाललंय असं? याचा विचार करा. आणि मी खात्रीनं सांगतो की लोकसभेत तुमचा विषय त्यांच्या ठाकरावर मांडणारा हा ओमराजे एकमेव खासदार होता. घाबरला नाही, बोलला. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलाचं आंदोलन साहेब आज झालं. मी आज विषय मांडला नाही. ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली, त्यावेळेस मी हा विषय मांडला. का मांडला साहेब? माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं एक दिवसभर त्याच्या मुलीला डी फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी धाराशिव या ठिकाणी दिवसभर बघितलं. ह्या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, आणि अक्षरशः रात्री येऊन त्या पुरीच्या बापानं गळफास लावून आत्महत्या केली. साहेब गळफास लावून. का त्या बापाला मरावं वाटलं असं? लोक जी बाप आदल्या दिवशी तिच्या लेकीला घेऊन अख्खं दिवसभर कॉलेज पार्थ घालते, त्या बापाला का मरावं वाटलं असं? विचार आला नसेल की ह्याच्या मागं माझं कोण बघणार आहे? पण साहेब आत्महत्या केली. ती घटना मला इतकी वेदना देणारी होती, म्हणून मी लोकसभेत मागणी केली की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा जर केंद्र सरकारच्या अफिडेव्हिटमुळे टिकू शकत असेल, तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं केलं, ते त्या केंद्र सरकारनं करावं. आणि साहेब 7 वेळेस हा विषय मी मांडून ठेवलाय. 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांना मांडणारा जो अनुयायी आहे लिंगायत समाज, हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून कित्येक वर्ष त्या ठिकाणी मागणी करतोय. साहेब ह्या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची मागणी करणारा पण मीच लोकसभेतला एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं. धनगर समाजाचं आरक्षण असू द्या, मुस्लिम समाजाचं आरक्षण असू द्या, प्रत्येक विषय तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे मांडले. आणि मला आपल्याला विचारायचंय की तुमचे प्रश्न त्यांच्या छाताडावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का हमारे देश के यशस्वी पंतप्रधान मोदी जी के नेतृत्व में हमारा देश जो तरक्की कर रहा है असं तोंड चाटकं बोलणारं पाहिजे? कसलं पाहिजे? आणि गंमत काय साहेब, परवाच उमेदवारी जाहीर झाली की कुटुंब पुन्हा इथं आलं. कुटुंबाला विचारलं गेलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, मग आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणार? म्हणजे कशाला काय करू मी, माझा नवरा? मी म्हणलो नाही, हा भगवंताच्या पायरी. आज दादा जर कपाळात हाणला ती काय कमी होतं म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरं आलं. ती काय म्हणतोय साहेब? आमच्या रक्तात राष्ट्रवादी.
हृदयात भाजप आहे. म्हणलं किडनीत आता शिंदेगड टाक म्हणलं, पण लिव्हर मध्ये म्हणते म्हणजे अख्ख्या शरीराच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं ही रात्रीतून कुठल्याही पक्षात जायला मोकळा. काय समर्थन करते, कशाचं समर्थन करते? लोकांना इतकं गृहीत धरून जर राजकारण केलं तर लोक ह्या गद्दारीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. आणि कुणाशीही काही देणं घेणं नसलेलं हे पाटील कुटुंब आहे. तुम्ही तुमचं सांगता अहो राजकीय स्वार्थासाठी. आता बघा आमदार आहे तू, राष्ट्रवादीत का होना पण जा, पण खासदार की तूच लढीव, कारण विकास तू आपल्या घराशिवाय दुसऱ्याला जमणार. ह्यांनी मला विचारतात ना साहेब, राणा पाटील आणि डॉक्टर पाटलांनी एक नाही साहेब 45 वर्ष एक स्वप्न दाखवलंय. 45 वर्ष एकही उद्योग पुढे आणला नाही. तुम्ही MIDC बघा, इथली बारशीतली ना आमच्यातली बघा, मोपेडचा कारखाना बंद पडला, व्हिडिओकॉन जळून गेलं, काय बी करा. आता ते कैलास पाटील त्यांच्यासोबत होते, माझ्या बरोबर आले साहेब, की तुळजाई म्हणून एक कारखाना उभा केला, शेअर गोळा केले. आणि कैलास पाटलाला राणा पाटील काय विचारतंय, काय करावं म्हणजे लोकांना वाटेल की काम चालू झालंय. कैलास पाटील की हुशार माणूस म्हणला चिमणी लांबून दिसती, दादा म्हणला निश्चित चिमणी उभा करा म्हणला. तुळजाईची चिमणी आता सुद्धा उभा केलेली आहे बघा, पण कारखान्याचं काय निश्चित चिमणी. आणि ही सत्ता पिपासू मंडळी आहे. मी फार काही सांगत नाही. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुद्धा सुपारी देऊन खून करणारे ह्या मंडळी आहेत. ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही. स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुपारी देऊन खून करणारी मंडळी आहेत. मला वाटतंय तुमच्या आणि आमच्या प्रश्नाचं ह्यांना घेणं देणं असेल का? असेल का? साधा प्रश्न आहे. आणि म्हणून बाबांनो, आता आमचा बाण चोरीला गेलाय, माहितीये ना? बाण आता आम्हाला काय दिली? आणि राष्ट्रवादीचं सुद्धा घड्याळ त्यांना दिली तुतारी, आणि ती चोरलेलं घड्याळ घेऊनच आल्या. मी बार्शी तालुक्याच्या बाबतीत निश्चित आहे साहेब, पण तुमच्यामुळं सगळ्या चिन्हावर लढायचा अनुभव आहे साहेब, काय काळजी करायचं काम नाही. बाकी काही लय समजून सांगावं लागतंय, बार्शीत गरज नाही. अरे म्हणलं काळजी करू नका, आम्हाला कळते म्हणली ती. आणि म्हणून येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे मी काय मोदी मी फक्त ऐकायलो, म्हणलं मोदीची मन की बात ऐकल्यावर ऐकायली का कशी बघू म्हणजे, म्हणून हट म्हणून 8 म्हणलो होतो. मला माहिती आहे 7 ला आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय? काय चिन्ह आहे? ही घराघरात पोचवा. आणि आपल्याला वचन देतो की जे सहकार्य, जी ताकद, जी माया, जी प्रेम, जो विश्वास तुम्ही या ओमराजेवर व्यक्त केलाय, त्याच्या दुपटीनं त्या ठिकाणी ओमराजेची परतफेड होईल, एवढं मात्र मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि बांधवांनो, साहेब एकच विषय सांगतो, मी माझ्या आयुष्यात राजकारणात ना कधी पक्ष बघितला, ना व्यक्ती बघितला, ना जात बघितली, ना धर्म बघितला, ना मला गाव प्लस आहे का बघितलं, मला गाव मायनस आहे का बघितलं, काहीच बघितलं नाही साहेब. आपल्याकडं काम आलंय, आपण त्याचं काम करायचं, ह्याच भावनेतनं मी काम केलंय साहेब. कधीही भले तुम्ही माझ्या विरोधात जरी काम केलं असं तरी ओमराजेकडनं तुम्हाला कधीही मला एकाने बनावं की एक शब्दानं तरी तुम्हाला माझ्या वागण्यात आणि बोलण्यात फरक दिसला का? कधीच नाही. आणि साहेब ही प्रेम त्याच्यामुळंच कमावलंय. आणि आपल्याला खात्री देतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीनं हा ओमराजे करेल, कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे, छावा आहे बाबानो. शब्दाला कधी खाली जाऊ देणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत काम करायची संधी द्यावी ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा.
आता कुणाचं भाषण ऐकायचंय? हवा संग जाने वाला का कोई कल नहीं होता, जो तूफान में भी साथ दे उनका ही कल और आज होता है. आपल्या सर्वांचे लाडके नेते, भावी पालकमंत्री आणि भावी कॅबिनेट मंत्री माननीय दिलीपरावजी सोपत साहेब. कहो दिल से ओमराजे फिरते. उपस्थित आपले खासदार आणि उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, 2 दिवसाच्या निरोपावर आपापल्या खर्चानं आपापली वाहनं घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे ज्येष्ठ तरुण सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, ओमराजेंचं भाषण एवढं मस्त झालं की मनातलं माणूस बोललं तर पुढच्याच्या हृदयापर्यंत पोचतं. ओमराजे, तुम्ही मनातनं बोलला. फोन बद्दल तुमच्यावर बोलता. कोण बोलतं? जे फोनच उचलत नाही ते तुमच्यावर. आणि जो जनसेवक आहे त्याचा फोन 24 तास चालू असलाच पाहिजे. अनेकांचा, तुमचं उदाहरण मी ऐकलं की तुमच्या फोनमुळे कोणाचा तरी जीव आहे. मी सुद्धा ज्यावेळेस पासून हे दगड आलं त्यावेळेस पासून ते कधीही माझं दगड बंद नसतं. त्याचा अनुभव मला एक असा आला की लातूरला जाणारी बस आपल्या आरडा नाला जो आहे कुर्डवाडी बार्शी रोडवर त्याच्यात खाली गेली आणि वाजले होते 2 आणि 2 वाजता माझ्या फोनची रिंग वाजल्यावर मी उचलला. माझा मित्र जयप्रकाश दगडे, लातूरचे लोकमतचे संपादक, त्यांनी मला सांगितलं की असा ऍक्सिडेंट झाला आणि तिथल्या एकाचा फोन त्यांना आला, पण त्यांना बार्शी पोलीस स्टेशन किंवा कुर्डवाडी पोलीस स्टेशनचं फोन नंबर नाही, तर तू माझ्यासाठी कर. मी कुर्डवाडी पोलीस स्टेशनलाही फोन केला, बार्शी पोलीस स्टेशनला केला. त्यांनी वायरलेसवरनं सगळीकडं तो मेसेज पोचवला आणि वेळेवर मदत मिळाली. त्यामुळं अनेक जखमींचे प्राण. फोन हा आपल्याकडं गुड मॉर्निंग आणि गुड नाईट साठी नाही किंवा चॅटिंगसाठी सुद्धा नसतो. आपला फोन हा आलेल्या फोनला त्याची कारवाई करण्यासाठी असतो. तो उचलायचाच असतो, त्याची दखल घेऊन उलटा फोन करायचाच असतो. मी मिस कॉलला सुद्धा संध्याकाळी परत फोन करतो. की मी विलासराव देशमुख साहेबांकडून शिकलो. मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या याच्यावर जर मिस कॉल पडलेला असाल तर मला कोणीतरी सांगितलं असायचं, मी मुद्दाम 2 मिस कॉल दिले. मला पहाटे 6ला फोन आला की सोबत काय अर्जंट काम आहे का? मी म्हणलं साहेब 6 वाजता? हो म्हणले, तुमचा फोन बघितला, उशीर झाला, पण मी काही महत्वाचं असेल म्हणून फोन केला. मी म्हणलं साहेब तुम्ही फोनला उत्तर देता काही बघण्यासाठी दिलं. आता फोन चालू ठेवण्याचे सुद्धा तोटे आहेत, नाही असं नाही.
काही जण रात्री 11-12 वेळ होईल तसे. आमच्या तालुक्यातलं नाही कोणी, पण बाहेरच्या शेजारच्या तालुक्यातनं 11 वाजताच फोन आला. काय चाललंय साहेब? आवाजावरनं मी ओळखलं त्यांचं काय चाललंय. आता ज्याला बरं वाटेल तसंच बोलावं लागतं. मी म्हणलं तुमचं काय चाललंय ते माझं आधीच झालेलं, आता तुम्ही बहिणी एकदम खुश झाला गेली वार पठ्ठ्या म्हणून. काय शेवटी आपण मी वकील झाले आमचे माळी वकील होते ते म्हणले पक्षकाराला आवडेल. त्यांनी म्हणले चहा घ्यायचा वकील साहेब चहा प्यायचा, सिगरेट वडा वकील साहेब वडायची. मी म्हणलं मागे दादा एवढ्यावरच ना आभास झाला, म्हणजे तुला एवढं सिनियर झाल्यावर बघू म्हणते. हे आपलं काम आहे, तुम्ही प्रामाणिकपणे ते करता. माझा अनुभव आता तुम्ही सांगितलं, अनेक चिन्ह झाले ती मी बळजबरीनं नव्हती घेतली, माझ्या गळ्यात पडली. मी काय धनुष्य बाण घेऊन खाली वर काय कुठलं द्रौपदी स्वयंवराला नव्हतं घेतलं. साहेबाबरोबर होतो 85ला मला उभा राहायला सांगितलं, उभा. मला असं वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ. आणि त्यावेळेच्या आय काँग्रेसला नुसता बार्शी वैराग नव्हतं तेवढंच आमचं. या मतदार 25,000चा लीड होता. आणि मला म्हणले आता तुला उभारावं लागेल. ठीक आहे साहेब म्हणले तर उभा राहा. मनात वाटलं की आता आपण पडणार आहोत. लढ म्हणलं की लढ बाप्पा. लढलो, लोकांनी संधी दिली. 6 वेळा निवडून दिलं, 2 वेळा पाडलं. हे वाईट वाटून घ्यायचं ना. ऐक अभिजी दमखा कुणी सूप माणूस आहे दमानं घेत जा. पाडलं म्हणजे पडलो. अरे आई मध्ये मध्ये नको मला त्रास. पण ते सुद्धा माझं काहीतरी चुकलं असल्याशिवाय ते घडलेलं नाही हे मी मनोमन मान्य केलं. दुसऱ्याला मी ओळखलं. एक शेर लय मस्त सकाळी सकाळी वाचण्यात आलं. अनेक सरकारांच्या पाठीमागं मी ठामपणे होतो. मेजॉरिटी बरोबर राहील काही सोडून त्याच्यावर त्यांनी बरोबर नाही आला नाही. जे आहे त्यांचं भवितव्याची काळजी करत आपण पुढे गेलं पाहिजे. तरुण पिढीसाठी गेलं पाहिजे. पूर्वी तरुण असताना मी मोकार बोलायचो, त्यावेळेस ते शोभून गेलं. आता मला तसं करता येत नाही. कारण कोणावर बोलायला गेलं तर त्याच्याबरोबर मी पूर्वी काम केलेलं. कुणावर बोलावं राजा आता. माझ्या वेळेस 85ला निवडून आलेले आता फक्त भुजबळ साहेब आणि बाळासाहेब थोरात सिनियर. पहिल्यांदा आम्ही तिघही त्यावेळेसचे. आता ते दोघं आहेत विधानसभेत, मी नाही. त्यामुळे सिनियरिटी प्रमाणे मला आता वागावं. आणि मी तुमच्या ह्या सगळ्यांचा सानुसा घेत होतो. लोकसभा लागणार म्हणल्यावर अनेक जण मला फोन करायचे. आपुलकी असल्याशिवाय फोन करतो. काय करायचं साहेब? कशाचं काय करायचं? आणि लोकसभेचं म्हणलं ठरू तरी द्या उमेदवार. नाही एक ठरलंय. मी म्हणलं तुमचं काय मत आहे? नाही ते चांगलं आहे. मला कामाला मला मतदारांना असं वाटायचं की माझं मत काढून घेतो काय की पण
म्हणून मी म्हणलं लोकांच्या मनात काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि कळताना जो फोन करतो तो लोकांमधला असतो, पुणे मुंबईचा नसतो. मग त्यांनी सांगितलं मला, आणि मी बऱ्याच जणांना, आता आमच्या मनोज अप्पाकडे जेवायला गेलो, जमदडे आहेत बसले बाबा पांढरा, वीरभाऊ काळे आलेले, बरीच वेगळी मंडळ आहे. असं बसल्यावर कळतं की बाबा काय लोकांच्या मनात. आणि तुम्ही म्हणलं तसं ग्रामीण भाग असो, तालुक्याची बाजारपेठ राजे ही ग्रामीण भागातल्या उत्पन्नावर अवलंबून आहे. शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मी आली धान्य विक्रीच्या रूपानं, तर तालुकाच्या बाजारपेठेत लक्ष्मीचा वावर होतो. 15-15 दिवस व्यापारी गिराईकाची वाट बघतात, अशी परिस्थिती आहे. कारण ज्याच्यात जो गिराईक म्हणून येणार आहे त्याच्याच पात्रात काही नाही तर त्याने घ्यावं. ही एवढी वाईट अवस्था ही नुसती अर्थकारणाची नाही तर राजकारणाची सुद्धा झाली. हा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, कुणा मागं जावं कळलं गेलं. म्हणून म्हणलं आपण झेंडा बिंडा न लावता नुसतं बोलवावं सगळ्यात, आणि मग तुम्हाला बोलवावं. आणि ह्यांच्या मनात काय आहे मला माहिती आहे, माझ्या बी मनात काय आहे ते ह्या सगळ्यांना माहिती. त्यामुळं जास्त ही सगळी प्रमुख माणसं आहेत जमलेली, तरुण असो, माझ्या वयाचे असो, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असो. फारसा आता ज्येष्ठ फार थोडी माणसं राहिलेली आहेत माझ्यापेक्षा. माझ्या गणपतराव देशमुखांना सवय होती बंधू भगिनी आणि माझ्या ज्येष्ठांना. एक मी शेजारी बसलो होतो, कोण राहिलंय का ज्येष्ठ म्हणून, आता तुमच्याकडे ते म्हणजे हो ते खरंच आहे, पण आता सवय नाही. पण आहे आमच्या तालुक्यात माझ्यापेक्षा अजून ज्येष्ठ. काल 2 भेटले, तांदूळवाडीचे आमचे चौधरी मामा आणि एक उक्कडगाव आठवण काढलेली डॉक्टर मार्कर साहेब दत्तू मालकानी 101, आणि तांदूळवाडीचा मामा आमचा 102. हो, अजूनही बुद्धी शाबूत व्यवस्थित सगळं रोजचे वर्तमानपत्र वाचून घेतात, माहिती घेतात. गेल्या गेल्या ओळखलं दत्तू मालकाने. म्हणजे अशी लंगेटीची इथं परंपरा असलेली काही गावं आहे, आणि सगळे सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवून मतदान करणारी माणसं. बार्शी तालुका हर चौकस तालुका आहे, इथं माज कुणाचा चालत नाही. चुकीला शिक्षा आहे, फक्त दम काढते. दम धीर कुस्तीगिरांचा तालुका आहे, त्याच्यामुळं दम पुढच्याचा निघेपर्यंत स्वतःचा दाखवत नाही, असा आमचा तालुका आहे. आणि निश्चितपणानं तुमच्यासारख्या व्यक्तिमत्व, मी तुम्हाला म्हणलं की मी सगळ्या पक्षाचे सगळे नेते सगळे कारभार बघितलेला माणूस आहे. त्याच्यामुळं मी आता कुठला झेंडा नेता, आणि मी स्वतःच नेता आहे ना. अजून माझ्यापेक्षा सिनियर मला वाटतं आता फक्त पवार साहेबच राहिले, बाकी सगळे नेते मला सिनियर आहे. म्हणून मी तुम्हाला सुद्धा म्हणलं की राजे मी तुमच्या प्रेमात अडकलेलो आहे, एक व्यक्ती म्हणून. आणि एक व्यक्ती म्हणूनच मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही एक इमानदार, संकटाला धावून येणारे, माझे इतका अनुभव, मी जेवढा अनुभव आहे तेवढं तुमचं वय आहे, त्यामुळे मी सगळ्याचे अनुभव घेऊन बसलोय.
माझा तालुका सोडून अनुभव म्हणजे चांगले वाईट. माझ्या तालुक्यातले अनुभव 90% चांगले, 10% आता असतंच, कुठेही असतं, तांदळात खडे असतात, इलाज नाही. पण म्हणून सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून मी विनंती करून बोलवलं आणि सगळ्यांनी माझ्याजवळ मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि तुम्ही एक व्यक्ती, काम करणारी व्यक्ती, तुम्ही जे आता सांगितलं एवढंच काय, पण उद्धव साहेबांचं सरकार ज्या वेळेस होतं त्यावेळेस आमच्यातले सुद्धा शूरवीर तुमच्या पाठीमागं जाऊन त्या ठिकाणी कामं सांगत होते. हे मी पाहिलेलं आहे. मी काय तुम्हाला म्हणलं नाही ना, आहे पदाधिकारी जातोय आपल्या खासदाराच्या मागं करीना जातोय, जाऊ दे, दोन काम करून आहे म्हणून ते सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. आणि तुम्ही 2.5 वर्ष उद्धव साहेबाच्या वेळेस चांगल्यापैकी काम केलेलं आहे. या तालुक्यातले अनेक रस्ते उद्धव साहेबांच्या काळातले मंजुरीचे आणि निधीचे आपल्याला तयार झालेले आणि कामं सुरू असलेले दिसतात. आत्ताच्या घोषणातले रस्ते अजून वास्तवात यायचे आहे. ते आल्यावर कौतुक करायचं का नाही ते नंतर ठरवू. पण आताची इलेक्शन देशाची, राज्याची, आपल्या तालुक्याची, ह्या भवितव्याची आणि विशेषतः तरुण पिढीच्या भवितव्याची निवडणूक आहे. त्यासाठी एक जागृत, लोकांमध्ये मिसळणारा, लोकांच्या वेदना संवेदना जाणणारा असा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी ओमराजेच्या पाठीशी उभा राहावं अशी कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना. तुमचा एक काय कुटुंब